हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। तुमच्या चेहऱ्याकडे पाहून, तुमच्या योग्यतेकडे पाहून काही विषय निवडला, त्याचं सूक्ष्मीकरण करत करत आपण हे विचार आपल्यापर्यंत मांडले। आज शेवटचा दिवस आहे आणि विषय खूप मोठा आहे। मन हा काही सामान्य विषय नाही। आणि जाता जाता कालचा जो महत्त्वाचा विषय होता, जयाची आज्ञा, दुःख होऊ नये याच्याकरता थोडक्यात आम्हाला पाहिजे। आवडतो ना विषय? दुःख होऊ नये जगताना, असे थोडा विषय पाहिजे, छोटा विषय पाहिजे। माणसं तसं पाहिलं ना तर फार हुशार असतात। त्यांना थोडक्यात फार पाहिजे असतं, महान पाहिजे असतं। वेळ पण गेला नाही पाहिजे, कळालं पण पाहिजे, वापरता पण आलं पाहिजे। मग याचं एक मिश्रण ज्ञानोबांनी तयार केलेलं आहे, सगळ्यांचं छोटं मिश्रण आहे। त्याचं नाव आहे अपेक्षा। त्याचं नाव आहे अपेक्षा। ज्ञानेश्वरीतला सुखाचा अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे अपेक्षा। वैराग्य एक नाणं आहे, आणि नाणं म्हणलं की त्याच्या दोन बाजू असतात। एक त्याग असतो आणि दुसरी बाजू अनपेक्षा आहे, अपेक्षा नसणं। वैराग्य एका बाजूने चालत नाही। नुसता त्याग 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 म्हणल्यानंतर काही लोक अन्न पण सोडून देतात, नुसते फळावर राहतात। ज्ञानोबा राय म्हणतात हे चूक आहे। अतिशय त्याग शरीराला घातक असतो, अतिशय भोग रोगाला कारणीभूत असतो। समत्वम योग उच्यते, भगवान श्री ज्ञानोबरायांचे शब्द आहेत। मध्यम मार्ग पाहिजे। अतिशय त्याग नसला पाहिजे, अतिशय भोग नसला पाहिजे। आणि या दोन बाजूला तोलणारे हे दोन शब्द आहेत, त्याग आणि अनपेक्षा। हे दोन बाजू आहेत। अनपेक्षा फार गोड शब्द आहे, महत्त्वाचा शब्द आहे। सगळी ज्ञानेश्वरी जरी तुम्ही 7 दिवसाची विसरली तरी चालेल, अनपेक्षा हा शब्द मरेपर्यंत जागा ठेवा। तो शब्द तुम्हाला कधीच आयुष्यात दुःख देणार नाही, दुःख येऊ देणार नाही। एवढा महत्त्वाचा शब्द आहे अनपेक्षा। म्हणजे काय? अपेक्षा न करणं। थोडा आवाज जरा हे करा। अपेक्षा न करणं याची ओवी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ज्ञानोबा याच्याबद्दल काय म्हणतात? जयाचे ठाई पांडवा, अतिशय मजबूत ओवी आहे, दिसायला फार सोपी आहे, बहुतेक पाठ असणारी ओवी असू शकते। जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा जयाचे असणे। ही ओवी याबद्दल अर्थ फार विचित्र आहेत। अपेक्षा नाही असं या ओवीमध्ये अर्थ नाही। जगायचं आणि अपेक्षा करायची नाही, ही कुठली भाषा झाली? कर्मही करायचं नाही, अपेक्षाही करायचं नाही, त्यागही करायचं, जगायचं कसं? ज्ञानोबा ते रहस्य सांगतात, ते कलात्मक जीवन आहे। तुम्ही कर्म करा, हे मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं, प्रथम सांगितलं। कर्माशिवाय शरीराला पर्याय नाहीत, कष्ट पाहिजेच, कर्तव्य कर्म पाहिजेत। शब्द पहा कसा सगळीकडे जो लागू होतो। भगवान श्री ज्ञानोबरायचे संपूर्ण भारताला वाक्यपाठ आहेत। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु, सगळ्या भारताला वाक्यपाठ आहेत। माणसाने कर्म करावे, पण फलाची, बोला ना, फलाची अपेक्षा। मग मी काय सांगतो मगापासून? कर्म करायला बंदी नाहीये। बरं, आता आम्ही कष्ट करायचं आणि फळाची अपेक्षा करायची नाही, याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला। कर्म जर सशक्त असेल ना, अपेक्षा न करताना फळ देतं, ही भारतीय संस्कृती। आणि आपलं असं आहे, आपण कर्म थोडं करतो, अपेक्षा मोठी करतो। दान दिल्याने स्वर्गामध्ये जाता येतं म्हणून एखाद्याने गाजर दान केले
आणि स्वर्गाकडे पाहतोय की मला न्यायला विमान येईल. शक्य आहे हे? अपेक्षा चुकीची इथे ठरते. मूर्ख माणूस आहे त्याच्याकडून तुम्ही बुद्धीची अपेक्षा करता, हा तुमचा मूर्खपणा आहे. ही अपेक्षा. कर्म सामान्य आहे तुमचे. वर्षभर अभ्यास करा, जगातला कोणताही माणसाने पेपर तपासू द्या, नापास करण्याची हिंमत नाही. याला म्हणतात कर्म. वर्षभर शाळेला दांडी, अभ्यास बंद, आणि गणपतीला जाऊन नारळ फोडतो, पास होणार. याला म्हणतात चुकीची अपेक्षा. अपेक्षा आहे. आणि मग हा फार मोठा 9व्या अध्यायामध्ये विषय आलेला आहे बरं का. याला असं छोटा आशय समजू नका, फार मोठा विषय हा. काम न करता देवानी आपलं काम करावं, याच्यापेक्षा या जगातला कोणता मूर्खपणा असेल? कल्पना करू शकतात? थोडंसं अजून विस्तारपूर्वक सांगतो, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मंदिरामध्ये गेला, आरती केली, हार, जसं तुम्ही आता हार लावले वगैरे सगळं बरोबर आहे. आणि भगवंताला म्हटले, मुलाला नोकरी लागत नाही, मुलगी मिळत नाही, देवा तेवढं काम कर. तुम्हाला याचा अर्थ कळतो का? देवाच्या घरात जाऊन देवाला कामाला लावता तुम्ही, आणि तुम्ही हातावर हात धरून बसता. देवाला आवडेल का हे? काय समजतो आपण? काय अपेक्षा? देवाला काम सांगता तुम्ही, कळेल ना त्याला. ज्या देवाला तुम्ही सर्वज्ञ मानता तो तुमचा रक्षा करणार आहे. तो मागे पुढे उभा, त्याला तुम्ही काम सांगता, म्हणजे त्याला कळत नाही का ते? याच्यापेक्षा भयंकर बोलतो तुम्हाला. याच्यापेक्षा विष्णूच्या मंदिरामध्ये गेला, महायाग केलं, पूजा केली, सगळं केलं, आणि विनंती केली आमच्या घरात लक्ष्मी नाही, लक्ष्मी येऊ द्या. विष्णूला किती वाईट वाटत असेल याचा विचार केला का तुम्ही? काय मागता तुम्ही? अक्कल आहे आपल्याला? काय मागतो आपण? नवऱ्याची पूजा करायची आणि लक्ष्मीला आमच्या घरी पाठव, म्हणजे कसली संस्कृती, कसली पूजा आहे, कसली अपेक्षा करताय तुम्ही? ते देव आहेत म्हणून गप्प आहेत. माणसाच्याकडे असं करता येणार, जे माणसाबरोबर वागता येणार नाही ते तुम्ही देवाबरोबर वागता. काय अपेक्षा आहे तुमची? लक्ष्मी घरी यावी आणि विष्णूने काय करावं? का त्यांनी संन्यासी व्हावं? म्हणून तो तुम्हाला संन्यासीच ठेवतो. थोडी प्रसन्नता आली तर लक्ष्मी, पण उद्या काय मागशील याचा काय अंदाज आहे? याला म्हणतात आपलं कर्तव्य, आपलं कर्म आणि कर्मफळाची इच्छा याची सांगड बसत नाही, बसवता येत नाही. आपलं अज्ञान याला कारणीभूत आहे, आपला मूर्खपणा याला कारणीभूत आहे. अजून आपल्याला लक्षात येत नाही ह्या गोष्टी काय आहेत, ते कसं करतो, काय करतो. बसा तिथंच बसा. हो बसा तिथं, विक्षेप नका करू. कोणीतरी थांबवा मागून येणाऱ्या माणसांना. हे सगळ्यात मोठे महान विद्वान लोक असतात, सगळं सुरू झाल्यावर येतात ते. आशय लक्षात ठेवा. काय विक्षेप होतो, कारण तार तुटते ना, ती सगळ्यांचीच तुटते ती. आणि एक माणूस तोडू शकतो, तुमच्याकडे किती माणसं असतील देव जाणे. कर्माची अपेक्षा, कर्माचं स्वरूप, माझा शब्द लक्षात ठेवा, आणि कर्माचं फळ याचं तंत्र आपल्याला जुळत नाही. म्हणून हा मधला मार्ग भगवद्गीतेने काढलेला आहे, तो हा आहे. कर्मण्येवाधिकारस्ते, कर्म करा. कर्म फळ देणारच, कर्माचं फळ चुकत नाही, हा अटल सिद्धांत आहे. अपेक्षा करू नका. कोणत्या कर्माचं काय फळ आहेत हे माहीतच नाही. माझा मुद्दा लक्षात ठेवा. आपण ज्ञानी नाहीत, आपण सर्वज्ञ नाहीत, आपण महान नाहीत. आपण ही अपेक्षा नाही करू शकत या कर्माचं हे फळ मिळालं पाहिजे. एका नारळामध्ये तुम्ही लक्ष्मी मागता, एका हारामध्ये काय मागता तुम्ही? अपेक्षा नोकरी,
हाराची किंमत बघा, तुम्ही मागत असलेली किंमत पहा. हे आणि तुम्हाला हार जो आहे तो आनंद देत नाही, कारण की अपेक्षा पूर्ण होत नाही. मग मोठा प्रश्न असा आहे, पंढरपूरची वारी करतो का करतो आम्ही? आम्हाला जर अपेक्षा पूर्ण होत नसतील तर कल्पना चुकीची आहे. पंढरपूरची वारी जो 18 दिवसाची चालते, आळंदी ते पंढरपूर, यात मागणीसाठी नाही, संत सहवासासाठी जीवनातले दिवस निघावे म्हणून वारीचं निमित्त आहे. रोज बुरसटलेले विचार, रोज संसारातले विचार, रोज त्याच अपेक्षा जीवनामध्ये येतात. कशा करता आपण जन्माला आलो हे आपल्याला कळत नाही. उद्देश काय, सुख कुठं प्राप्त होतं, याच्याकरता जो संत सहवास पाहिजे त्याचं निमित्त वारी आहे. आळंदीला आलात जर तुम्ही, 5 दिवस राहिलात तर कीर्तन ऐकायला मिळतात विद्वान लोकांची, कारण की आळंदीमध्ये विद्वान लोकांचीच कीर्तनं होतात. ग्रामीण भागातला विषय वेगळा आहे. पंढरपूरला आलात, कीर्तन ऐकणारी संत मंडळी असतात, कीर्तनकार मंडळी असतात, तिथला विषय वेगळा, आशय वेगळा, त्यांच्या सहवासामध्ये ऐकायला मिळतं. आणि संगतीतून मनुष्य घडत जातो. आणि मग काय अपेक्षा करायची याची अपेक्षा तयार होते. कर्माचं स्वरूप आणि अपेक्षेचं स्वरूप विसंगत आहे म्हणून दुःख होतं. 9व्या अध्यायामध्ये भगवंतानी स्वतः खंत व्यक्त केलेली आहे. माझे शब्द गंभीरतेने घ्या. भगवंताला काय वाटतं कधीतरी विचार करा. नेहमी तुमचाच विचार का करता तुम्ही? तुम्हीच श्रेष्ठ आहात याचा विचार का करता? कधीतरी भगवंताच्या बाजूने विचार करा ना. मग देवाच्या दर्शनाला येणारी लोक त्याच्याबद्दल देव काय म्हणतो हे तर ऐकून घ्यायला पाहिजे ना. 9व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेले आहेत. अवजानन्ति माम मूढा शब्दांचा प्रयोग कसा, गोड शब्द आहे बरं का. मूढा, मूढा म्हणजे मूर्ख नाही, मोहित झालेले, मोहित झालेले. माम अवजानन्ति, मला ओळखत नाही. विज्ञान असो, नासा असो, नाही तर जगातलं कुठलंही विज्ञान असो, हा श्लोक वाचून पहा म्हणजे भारतीय संस्कृतीची किती उच्चता आहे ते आपल्या लक्षात येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत माम मूढाः अवजानन्ति, ओळखत नाही. का? त्यांना असं वाटतं मानुषीं तनुमाश्रितम, मी माणसाच्या शरीराचा आश्रय केलेला आहे ईश्वराने, असे मूर्ख लोक समजतात. तुम्ही पण समजून घ्या, देव आकारात नाही निराकारात देव आहेत. हे देव आकारात येऊन सांगतो. मानुषीं तनुमाश्रितम, मानुषीं तनुम ठीक आहे, पण ती तनु पंचमहाभौतिक आहेत. ईश्वर जो आहे तो त्यातला नाही. परम भाव अजानंतः, संपूर्ण जगाला व्याप्त केलेलं परब्रह्म ते माझं वास्तविक स्वरूप आहे. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान जे लोक नावं ठेवतात त्यांनी या श्लोकांचा विचार करावा. मग का पूजा करताय विठ्ठलाची, श्रीकृष्णाची? त्याचं कारण ज्ञानोबा देतात. त्याचं कारण ज्ञानोबा देतात. प्रश्न तिथे आहेत. मानुषीं तनुमाश्रितम परम भाव अजानंतः मम भूत महेश्वरम. मग का पूजा करायची सगुण साकाराची? खूप सुंदर उत्तर आहेत. निर्गुणी पावलो सगुणी भजता, हे उत्तर आहे त्याचं. नाही, शिकायचं आहे, मोठं विद्वान व्हायचं आहे, 12 खड्या तर शिकावं लागतील. एका मुलाला पहिलीमध्ये टाकलं, रोज जाऊन जाऊन वैताग आला त्याला. त्याने वडिलाला विचारलं तुमची इच्छा काय? काय नाही, MA पास करावं. मग मला पहिलीमध्ये का बसवलं? सरळ MA मध्ये बसवा. त्या मुलाचा तर्क बरोबर आहे, अर्थ बरोबर नाही. मुलगा चुकीचं बोलत नाही. वडिलाला काय विचारतो, मला कुठं बस शिकायचं MA पर्यंत.
मग पहिलेला का बसवलं? रस्ता तो आहे. जायचं एमएला, रस्ता पहिलीचाच आहे. पहिली पास केल्याशिवाय जगातलं कुठलंही विद्यालय दुसरीला घेणार नाही. नाही मला एखादा माणूस प्रौढ असला 10वीला बसेल, 12वीला बसेल, बसावं तर लागेल ना प्रौढ असला तरी. पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबा म्हणतात निर्गुण साध्य आहे, निर्गुण स्वरूप आहे. निर्गुणात जायचंच आहे. निर्गुणच खऱ्या अर्थानं ईश्वर आहेत, परब्रह्म आहेत. पण जायचा मार्ग आहे सगुणी भजता. सुरुवात इथून करावी लागेल. प्रारंभ सगुणापासून करावे लागेल. मग सगुणाची उपासना करता करता, वारकरी संप्रदाय किती सुंदर आहे पहा. सगुणाची उपासना करता करता मूर्ती बाजूला जाते, मूर्ती बाजूला जाते आणि अभंग तयार होतो, जो आयुष्यभर आपण म्हणतो सुंदर ते ध्यान. आता मूर्ती सुंदर नाही आहे. जरा गंभीरतेनं अभंगाकडे लक्ष द्या. सुरुवातीला समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, आणि एकदा तुमचा अभ्यास झाला, तुमच्या अंतःकरणाची ओजस्विता वाढली, उच्चता वाढली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग देवाच्या दर्शनाला येणारी लोक त्याच्याबद्दल देव काय म्हणतो हे तर ऐकून घ्यायला पाहिजे ना. 9व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेले आहेत. अवजानंती माम मूढा शब्दांचा प्रयोग कसा गोड शब्द आहे बरं का. मूढा, मूढा म्हणजे मूर्ख नाही, मोहित झालेले, मोहित झालेले. माम अवजानंती, मला ओळखत नाही. विज्ञान असो, नासा असो, नाही तर जगातलं कुठलंही विज्ञान असो, हा श्लोक वाचून पहा म्हणजे भारतीय संस्कृतीची किती उच्चता आहे ते आपल्या लक्षात येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत माम मूढा अवजानंती, ओळखत नाही. का? त्यांना असं वाटतं मानुषीं तनुमाश्रितम, मी माणसाच्या शरीराचा आश्रय केलेला आहे ईश्वराने, असे मूर्ख लोक समजतात. तुम्ही पण समजून घ्या, देव आकारात नाही निराकारात देव आहेत. हे देव आकारात येऊन सांगतो. मानुषीं तनुमाश्रितम, मानुषीं तनुम ठीक आहे, पण ती तनु पंचमहाभौतिक आहेत. ईश्वर जो आहे तो त्यातला नाही. परम भाव अजानंत, संपूर्ण जगाला व्याप्त केलेलं परब्रह्म ते माझं वास्तविक स्वरूप आहे. भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञान जे लोक नावं ठेवतात त्यांनी या श्लोकांचा विचार करावा. मग का पूजा करताय विठ्ठलाची, श्रीकृष्णाची? त्याचं कारण ज्ञानोबाराय देतात. त्याचं कारण ज्ञानोबाराय देतात. प्रश्न तिथे आहे. मानुषीं तनुमाश्रितम परम भाव अजानंत मम भूत महेश्वरम. मग का पूजा करायची सगुण साकाराची? खूप सुंदर उत्तर आहेत. निर्गुणी पावलो सगुणी भजता, हे उत्तर आहे त्याचं. नाही, शिकायचं आहे, मोठं विद्वान व्हायचं आहे, 12 खड्या तर शिकावं लागतील. एका मुलाला पहिलीमध्ये टाकलं, रोज जाऊन जाऊन वैताग आला त्याला. त्याने वडिलाला विचारलं तुमची इच्छा काय? काय नाही, MA पास करावं. मग मला पहिलीमध्ये का बसवलं? सरळ MA मध्ये बसवा. त्या मुलाचा तर्क बरोबर आहे, अर्थ बरोबर नाही. मुलगा चुकीचं बोलत नाही. वडिलाला काय विचारतो, मला कुठं बस शिकायचं? MA पर्यंत. मग पहिलेला का बसवलं? रस्ता तो आहे. जायचं MAला, रस्ता पहिलीचाच आहे. पहिली पास केल्याशिवाय जगातलं कुठलंही विद्यालय दुसरीला घेणार नाही. नाही मला एखादा माणूस प्रौढ असला 10वीला बसेल, 12वीला बसेल, बसावं तर लागेल ना प्रौढ असला तरी.
पण शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबा म्हणतात निर्गुण साध्य आहे, निर्गुण स्वरूप आहे, निर्गुणात जायचंच आहे. निर्गुणच खऱ्या अर्थानं ईश्वर आहेत, परब्रह्म आहेत. पण जायचा मार्ग आहे सगुणी भजता. सुरुवात इथून करावी लागेल. प्रारंभ सगुणापासून करावे लागेल. मग सगुणाची उपासना करता करता, वारकरी संप्रदाय किती सुंदर आहे पहा. सगुणाची उपासना करता करता मूर्ती बाजूला जाते, मूर्ती बाजूला जाते आणि अभंग तयार होतो, जो आयुष्यभर आपण म्हणतो सुंदर ते ध्यान. आता मूर्ती सुंदर नाही आहे. जरा गंभीरतेनं अभंगाकडे लक्ष द्या. सुरुवातीला समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, आणि एकदा तुमचा अभ्यास झाला, तुमच्या अंतःकरणाची ओजस्विता वाढली, उच्चता वाढली, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता मूर्ती ध्यानामध्ये बदलते. मूर्ती राहत नाही, ध्यान हे मुख्य स्वरूप होतं. प्रक्रिया खूप मोठी, फक्त सामान्य पद्धतीने सांगतो. जगद्गुरु तुकोबराय सुरुवात करतात मूर्तीपासून, नामावर येतात, ध्यानावर येतात. आणि काल अंतिम सिद्धांत मी आपल्याला सांगितला. विश्वरूप पाहणारा अर्जुन विश्वरूपात्मक होतो. हे अर्जुनाची परिणिती. आता पुसणे सांगणे हे अर्जुन 5000 वर्षापूर्वी, तोच शब्द जगद्गुरु तुकोबराय 400 वर्षापूर्वी सांगतात. सुरुवात आहे समचरण दृष्टी, नाम, मग ध्यान. आणि एक काळ असा येतो जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा, निर्गुणी पावलो सगुणी भजता. हा क्रम आहे, हे जीवन आहे. उद्देश लहान नाही आहेत, महान आहे. पण त्या महान मध्ये प्रवेश लहानापासून आहे. म्हणून कर्म करत असताना काय सांगतात गुरुदेव, काय शिकवतात गुरुदेव, शंका नका घेऊ. तिथे अभ्यासा, अपेक्षा नका ठेवू. येईल, कळेल. काय काय गोष्टी कळताच कळतात. अत्यंत श्रीमंताचा मुलगा होता, 6-7 वर्षाचा. लग्नामध्ये गेला आणि लग्नामध्ये गेल्यानंतर त्याला खूप कौतुक वाटलं. 6-7 वर्ष वय, एकाच माणसाचं कौतुक होत आहे. त्याचे कपडे वेगळे, त्याला घोड्यावर बसवलं जातं, त्याच्या अवतीभोवती समाज आहेत, त्याच्या समोर नाचलं जातं. नंतर तो नाचणार आहे हा भाग सोडून द्या. पण तो 6 वर्षाचा जो मुलगा आहे ना, तो कौतुक पाहतो. सगळं त्याच्याकडेच, त्या पोराकडेच. वरात त्याच्या बरोबर, वाजंत्री त्याच्या बरोबर, तो बसलेला आहे त्याच्या पुढं सगळं. ते 6 वर्षाच्या पोराला फार कौतुक वाटलं आणि त्याने बापा पुढं हट्ट घेतला, मला लग्न करायचं. तुम्ही जसं हसता ना, तसंच संत तुमच्यावर हसत असतात. त्याचं लग्न होणार नाही असं नाही, तो श्रीमंताचा आहे. त्याने हट्टच, मला लग्नच करायचंय. कारण की हा सगळा सोहळा तो पाहतो, मग त्याच्या मनात भावना निर्माण होते. पण तो अजून परिपक्व नाही आहे, त्याचं वय आणि काळ आलेला नाही. हट्ट घेतला त्यांनी, बापाला सुद्धा मुलाचं लग्नच करायचंय. त्याच्यासाठी त्यांनी पैसा साठवलेला आहे, तयारी केलेली आहे, मानसिक तयारी केलेली आहे, घरात सोने सगळं बरोबर आहे. पण 6 वर्षाच्या मुलाची अपेक्षा बाप पूर्ण करू शकत नाही. आणि अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून तो रडतो. रडण्याला सुद्धा बाप काही करू शकत नाही. तसं तुमचं आमचं जीवन आहे. नाही त्या अपेक्षा करतो, देवाच्या जवळ असलो तरी देव आपलं रडणं बंद करू शकत नाही. जग तुमच्यासाठी आहे, सृष्टी तुमच्यासाठी आहे. सृष्टीतला प्रत्येक पदार्थ तुमच्यासाठी तयार केलेला आहे ईश्वराने. परिपक्व व्हा, मोठे व्हा,
कच्चेपणामध्ये काही मागू नका. त्याचं उत्तर देता येत नाही. देणं तर लांबचा विषय आहे, उत्तर पण देता येत नाही. काय उत्तर देणार बाप? तो म्हणतो मला लग्न करायचं. करू शकतो बाप लग्न 6व्या वर्षी? बरं समजा करायचं ठरवलं, मूर्खात कोण निघेल? बोला ना, बाप ना. मग मूर्खाची इच्छा जर देव पूर्ण करायला गेला तर मूर्खात कोण निघेल? कल्पना करा ना. रडलेला परवडला पण मूर्खात निघायला नको. तसं अज्ञानी लोक रडतात, अधिकार नसताना अपेक्षा करतात. वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा. नाही असं नाही, अधिकार कमवा, सगळं तुमचंच आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली, तुकोबारायांचा शब्द आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. भक्ताच्या बाबतीमध्ये एक ओवी अतिशय सुंदर आहे. माझा भक्त, किती प्रेम आहे भक्तावर देवाचं. तो सुखी आहेत असं भगवंत सांगत नाहीत. अधिकार प्राप्त झालेला जो भक्त आहे ना, तो जिकडे पाहिल ते सगळं सुखाचं होतं. इतकं मी माझ्या भक्तावर प्रेम करतो, भगवंत 10व्या अध्यायामध्ये म्हणतात. तो जेऊ ते पाहे तेऊ ते सुखाची सृष्टी होय. सुखाची अधिकार आहे म्हणून इतकं प्रेम आहे भक्तावर. अधिकार कमवा, सगळं मागा, सगळं देव देतो. इथेच दुसरी पण ओवीत, तो जो जो खेळ दावी तो तो सोन्याचा करून ठेवी. माझ्या भक्ताने जी जी अपेक्षा केली ना, सगळ्या मी पूर्ण करतो. अपेक्षा शब्द वापरतोय भक्तांनी. भक्ताला विचार तुझी काय अपेक्षा आहे? भक्त म्हणतो अपेक्षा नाही म्हणून तो देव पूर्ण करतोय. देवाची सुद्धा अपेक्षा नाही. याला म्हणतात अरुण रेणुया थोकडा तुका आकाश. मूर्तीपासून प्रारंभ झाला आणि जगद्गुरु तुकोबराय आकाशा एवढे व्यापक झाले. हे जीवन आहे, हे ज्ञान आहे, हे सुख आहे, हे आनंद आहे. आणि ही ज्ञानेश्वरी शिकवते. हा ज्ञानेश्वरी अधिकार प्रदान करतात. ज्ञानोबराय अधिकार देतात. लहान आहात, महान व्हा, अपेक्षा करू नका संसारातले. आणि ओवीचा अर्थ पहा कसा बदलतो. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. ते अपेक्षा करत नाही. अपेक्षा आपण होऊन भक्ताच्या जीवनात जात नाही असा अर्थ आहे. अपेक्षे नाही रिघावा. ज्याच्या अंतःकरणात अपेक्षेला प्रवेश नाही म्हणून सुखासी चढावा जयाचे असणे. या ओवीचा भाव तुकोबराय प्रकट करतात. सुख घडोघडी वाढो लागे. दर तासाला सुख वाढतं. सुख घडोघडी वाढो लागे. वाढतं सुख, घडोघडी वाढो लागे. कधी? अपेक्षे नाही रिघावा. मग सुखासी चढावा जयाचे असणे. जयाचे असणे शब्द फार विचित्र आहेत, सगळं सूत्रात्मक आहेत. ज्याचं अस्तित्व असणं सुखासी चढावा. ज्याचं असणं आनंदाला दुप्पट करणार आहे. ज्याचं असणं, ज्याचं अस्तित्व, याचा आपण फार मोठा विचार करतो. अस्तित्व सुखाला डबल करतं. अस्तित्व, आपलं अस्तित्व दुःखाला डबल करतं. का? अपेक्षा. रिघावा नाही, अपेक्षामय जीवन आहे. कर्म नाही पण अपेक्षायुक्त जीवन आहे. आणि अपेक्षा इतक्या वाईट असतात, कोण पूर्ण करणार तुमच्या अपेक्षा? सगळेच अपेक्षावान आहेत. ओळख करा एक महिनाभर एखाद्या माणसाची, दुसऱ्या महिन्यात तो तुम्हाला पैसे उधार मागतो. एवढी महाग ओळख आहे. संबंध ठेवून पहा, घराला आग लागते. ज्याची ओळख आहे ना तोच घराला काळीमा फासतो. बाहेरचे अनोळखी लोक नाहीत. अनोळखी लोक एखाद्या वेळेस दरोडा टाकून जातील, सापडलं तर नशीब. पण ओळखीचे माणसं
वाळवी लागल्याप्रमाणे घराला समाप्त करतात, दुखी करतात. ज्या ज्या माणसाकडून जी जी अपेक्षा कराल ती माणसं तितके घातक ठरतात. मोठं उदाहरण आहे तुम्हाला दोन्ही बाजूचं. रावण सुखी होता, बिभीषणाने बर्बाद केला. अयोध्या सुखी होते, कैकेयी इच्छेनं अपेक्षेनं बर्बाद होते. दोन्हीकडे संगती. आणि जी अपेक्षा निर्माण करतात, दुसरा सिद्धांत व्यवस्थित आहे का, जे अपेक्षा निर्माण करतात ना ते निव्वळ मूर्ख असतात. कैकेयीच्या मनामध्ये जी अपेक्षा निर्माण केली, मुलाला राज्य मिळावं, ही तिच्या तरी मनात होती का याचा पहिला विचार करा. रामायणाला सिद्धांताच्या रूपाने समजण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा जेव्हा निरोप येतो की उद्या राम राजा होणार आहे आणि निरोप सांगणारी मंथरा आहे, मोत्याची माळ काढून दिली जाते. भरतापेक्षा कैकेयीचा रामावर जीव अधिक असतो. आणि मोत्याची माळ मंथराला मिळते. मंथराचं वर्णन फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. कुबडी बरं का, ती विधवा आहे, कुबडी आहे, असुंदर आहे. मला अजून सुद्धा काही काही गोष्टी कळत नाहीत. जगातले जेवढे सुंदर माणसं आहेत, हे न सुंदर नसणारी माणसं जवळ का ठेवतात हेच कळत नाही. कैकेयीचं सौंदर्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. राजघराण्यातले असून तिन्ही पत्नीमध्ये सगळ्यात देखणी कैकेयी, आणि देखण्या कैकेयीने केलेला प्रताप म्हणजे रामायण. समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या मनात अपेक्षा नाही म्हणून ती माळ काढते मोत्याची. आणि या जगावर मलाही अजून माहित नाही बरं का, त्यागाचा फार प्रभाव पडतो. त्याग आहे ना, फार प्रभाव पडतो. मोत्याची माळ काढून दिली, मंथरा माळ तिच्या अंगावर फेकते. आणि कैकेयी विचार करते, मोत्याची माळ परत केली, काहीतरी विशेष असलं पाहिजे. का ग काय झालं तुला, तुला इनाम दिलं, बक्षीस दिलं, खुश व्हायला पाहिजेत. ते म्हणे माझ्याकरता मी मरत नाही म्हणे, तुझ्या हितासाठी मी जळते. कैकेयीचं हित दशरथ कमी पडला म्हणून मंथरा कामाला आली. आशय समजून घ्या. प्लेन आहे. कैकेयीच्या मनात काहीही नाही, हा महत्वाचा विषय. आणि मग त्यागाचा प्रभाव पडल्यानंतर ती विचार काय झालं, काय झालं म्हणजे सांगतो, तुला कळतं का. नसलेलं दुःख जे मी येत्या 7 दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं, आभासी जीवन, व्हर्च्युअल लाईफ, ते जीवन मंथरा उभी करते. उद्या राम राजा होणार, मुख्य महाराणी कौशल्या होणार, आणि तुला भांडे घासायला लावणार. इतके लहान विचार, त्याची संगती माझ्या कल्पनेच्या बाहेर आहे. आणि ती जेव्हा सांगायला सुरुवात करते ना, तन्मय होऊन कैकेयी ऐकते. आणि बोलता बोलता दोघांची जागा बदलते. मंथरी वर बसते आणि कैकेयी खाली बसते. ज्या घरामध्ये मंथरेप्रमाणे बुद्धी सिंहासनावर बसते, त्या घराचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. बुद्धी महत्वाची आहे. आणि कैकेयीची बाहेर ती खाली बसते. मंथरा गुरु होते आणि कैकेयी शिष्या होते. आणि ती मंथरा अपेक्षा निर्माण करते कैकेयीमध्ये, जी कैकेयीमध्ये नाही. माग, हिचा नवरा आहे का मंथरेचा मागायला, हिच्या डोक्यात बसत नाही ते. बरं, आता पुढचा प्रश्न, कौशल्या महाराणी झाली काय आणि कैकेयी झाली काय, मंथरेत काय बदल होणार आहे. कुबड जाणार आहे तिचं, देखणी होणार, काय काय बदल होणार आहे. कुठलं, हे जे काडी लावणारे लोक आहेत ना, यांच्याबद्दल तुम्ही विचार करा. हे मंथरेचे भाऊच आहेत. काय मिळतं दुसऱ्याला दुखी करून, का अपेक्षा जागवतात लोकांच्या मनामध्ये, नसलेले विचार आणून टाकतात. म्हणून एकांत पाहिजे. बुद्धिमान माणसं,
हुशार माणसं संगत करताना 10 वेळा विचार करतात.